फ्रेंड गुड इव्हनिंग, स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय बापरे, पाडलं होतं या मसडानं. ए बाई, एवढं काय झालं तुला वडायला? मूर्ख, काढ पाय, चल. बापरे बाप, ही लयच कडू मूर्खी नाही, हिला काय खरं नाही, लय वाढणार आहे मला. तर फ्रेंड गुड इव्हनिंग. मशीन बोलू दिली नाही, आताच मला रपकीत होती चांगली तोंडावर. पण म्हैस नवी आणली बघा वडिलांनी. आता वेळेला झाली, तिची डिलिव्हरी होणार आहे 2-4 दिवसामध्ये. तर आई म्हणली आता म्हैस 4 दिवसभर खुरपीलंय बघा, कसा अवतार झालाय. चला म्हणलं आता म्हैस हिंडवावी थोडं. आई म्हणली होती दळायचा, पण मी म्हणलं नगं लय लांब आहे, पाय दुखायले आणि थंडी लय वाजायला लागली बघा आत्तापासूनच. त्यामुळे मी म्हणलं मी नाही जाणार. तर अशी म्हैस चारायले आणि म्हशीला व्यसन घातली नाही, नुसती मुरकी. आणि नवी म्हैस लय खाती, काही बी खाती. तेव्हा बघा फुलाचं सुकलेलं गवत, काही बी ही जनावर इकडे बिस्कट खात नाही, पण ही एवढं सगळं काही खाती. मसड नवी आणली, नुसती वाढायला लागली बघा. जस्ट शर्ट वगैरे काढले आणि म्हैस सोडून निघाली. आता अर्धा घंटा चारावी म्हणलं आणि ब्लॉग पण बनवावा तुमच्या सेवेत. तर इकडं बघा शिळी पण जगून बसली. ए हाय कर बघा, इतकी म्हैस खावडे की शिळीचं उष्ट सध्या खायला लागली. कमाल आहे का नाही म्हशीची? ए चोर आलाय, चोर. चोरा, घरात घुसू नको, बाहेर निघ. तर आई बघा कशी पळायली, काष्टा बिष्टा घालून दार धरायला लागली. तुम्हाला दाखवते. ए चोरा, बाहेर हो, बाहेर. संच्या एक जणाला उल्लू बनवलं. मसाड नुसती वाढायला लागली, तिला व्यसन बी नाही, मुरकी आहे नुसती. तेव्हा बघा आईचा आमच्या अवतार, कष्टा पाय भरके चिखलानं. बाबा 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 गेली बघा, नाही बोलत. काय गडबड चालली तुझी? बघा असं पाईप जोडलेत इथून तिथून. आज एकटीनं जोडलेत बाबा, काल मी जोडू लागली होते. आता उद्या तर लय काम आहे, सगळे पाईप काढून तिकडं रानात दुसऱ्या न्यायचे, तिकडं जोडायचे. ठेव का इकडं कसं, इकडं पिंकलर चालू आहे शेजाऱ्याच्या इथं, तसंच आता तिकडं पण पिंकलर जोडायचे. आणि ही शेतकऱ्याला लई कामं करावं लागतात बाबा. शेती करणं सरी काय सुखाचं काम नाही, लय कष्ट राबावं लागते. इथं सुरुवातीला ह्या रानात कसलं गवत होतं बाबा, महागल्दी. ह्याला रुटर केलं, पुन्हा पाळी घातली, पुन्हा पेरलंय सगळं. पांद कोंद कड काटा फुकून कापून घेतल्या, सारं गवत कापून घेतलं, गोळा करून टाकलं, पुन्हा पेरणी केली. आणि आता पेरून बी ह्याला तुटाळ पडली म्हणून पुन्हा हरभरं लावलं. आता हरभरं तुटाळ पडली नाही, सॉरी, पेरलं, पुन्हा तुटाळ पडली म्हणून लावलं. आणि आता हो काही अशी भिजवायची बेजारी. जास्त पाणी झालं की हरभरं बाबरून जाते, कमी पडलं की वाळतंय, सुकतंय, फुलं लागत नाही लवकर. असे विषय असतील, शेतकऱ्यांना लई कष्ट करावं. तर बघा माझे वडील म्हणजे माझ्या वडिलांना जनावरांची लई आवड आहे. रोज आता ह्या महिन्यामध्ये एवढे जनावर घरी आले. आमच्या वडील व्यापारी आहेत बरं का, तुमच्या माहितीच करता सांगते. वडील व्यापारी आहेत माझे. तर वडील आमचे सारखे जनावर घेऊन येतात बघा. आता कितीतरी जनावर आले गेले. आणि हो का आता लेकरायली, म्हणजे माझ्या लेकरांना पण असंच, म्हणजे माझे लेकरं लहान होते तेव्हा आमचे वडील असेच म्हशी जनावर आणायचे. माझ्या वडिलांना दुधाची कधीच कमी भासू दिली नाही बघा. आता 1 महिना झाला आम्ही लोकांच्या इथून वरवा लावलाय. अर्धा लिटर 1 लिटर दूध विकत घेतो पोरीसाठी, त्या भाचीसाठी, माझ्या भावाच्या लेकरासाठी. तर आता मग विकत आणावं लागलं म्हणून वडिलांना आमच्या अशी म्हैस आणली बघा. तिनं केवढी कास केली बघा, तुम्हाला इकडून दाखवते. हे बघा, आणि लई गरीब आहे, लई खाऊड आहे. काय म्हणतात, येळाला केळण वनसाला सीताफळ. आणि पाळीव म्हशी 2 होत्या, पण त्यांचं वय झालं होतं म्हणून वडिलांनी विकलं. अगं आल्या की काय उडतंय मसड बाबा हे. ए बाई, वडू नको की बाई, माझा हात दुखायला. उगल टेन्शन देऊ नको मला रिकामं. आधीच तर कटाळा आलाय तिकडं खुरपून तुझं काय अजून. तर हो का, तेव्हा आम्ही, तुम्हाला माहिती का, आम्ही बोराट्याचे फास वाढायला होतो, ब्लॉगिंग पण बनवलं होतं. तेव्हा ह्याच रानातले म्हणजे ह्याच रानातल्या होत्या बघा. कसं रान पडलेलं होतं. तेव्हा आम्ही ब्लॉग रील्स बनवले होते ह्या रानामध्ये. आणि तुम्हाला म्हणलं होतं बघा आमच्या आई कशा बोराट्या वाढायची. तर ह्या काही ते ढीग घातला होता बोराट्याचा. आणि आता ह्याला फुकून द्यायचे, वाळून गेले, आता ती जळून जाते.
आणि त्याच्या काटे काटे खाली पडतात ती जाळायला घ्यायच्या. असं शेतकऱ्यांना ॲडजस्ट करून राहावं लागतंय. आणि त्याच काटे आपण चुलीसाठी वापर करतो, त्याचा पाण्याखाली घालते, पाणी तापतंय. शहरामध्ये लावली शिगडी, लावलं हिटर, भागलं. खेड्यामध्ये तसं नसतंय. लय कष्ट खावी लागते, लय जपावं लागते बाबा. मला पण आईचं वळण आहे थोडं का होईना. बाहेर जरी राहिले असलो तरी आमची आई कसं करते ती बघते मी. आई लय हुशार आहे आमची बघा. एकटीनं पैप जोडलेत, ती पैप ओढाना झालता. काल मी जोडू लागले होते, आता उद्या पण मला जोडायचे. मी उद्या नक्कीच ब्लॉग बनवणार आहे सगळ्या जांग जोडीचा, तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही बघा. तर बऱ्याच माझ्या जवळच्या नातेवाईकांना माझे व्हिडिओ बनवत नाही. आमच्यात पण आहेत 1-2 क्रिएटर, त्यांनी मला डायरेक्ट असं तोंडावर नावं ठेवले होते की माझे व्हिडिओ चांगले नसते, मी घाण घाण बोलते, शिवीगाळ करते. मी शिवीगाळ करत होते बरं का, पण मी का करत होते, मला लय घाण घाण लोकांनी कमेंट्स पण केल्या बरं का. माझं चॅनल छोटं असून आणि माझ्या सासरच्या लोकांना मी जास्त शिवीगाळ केली होती. पण एक जण, आता मी नाव नाही घेणार त्यांचं, पण त्यांनी मला इतके नावं ठेवले ना की म्हणजे जवळचेच असून जवळचे लोक कधी सपोर्ट करत नाही, पण एवढं मात्र नक्की खरे. आणि सगळ्यांना वाटते मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट नाही व्हिडिओसाठी. नवीन कुणाला पण वाईट वाटत होतं, पण माझ्या घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला. एवढं की त्यांना बोलता येत नाही व्हिडिओमध्ये आणि यायला पण आवडत नाही, पण आई आमची मला सपोर्ट करते व्हिडिओला. वडील तर आमचे लय साधे आहेत, पण काहीच म्हणत नाहीत ती बी. मी त्यांच्यासमोर रील्स व्हिडिओ बनवते, त्यांचा सपोर्ट आहे. तुमचा गैरसमज डोक्यातला काढून टाका. आणि मला काही गरज नाही कुणाची, बाहेरच्या लोकांची, नातेवाईकाची. ज्यांनी मला नावं ठेवलेत ना त्यांना सांगते मी की मी कसे पण व्हिडिओ काढू द्या, माझे भरपूर फॅन्स आहेत. तुमचे मिलियनवर जरी असले तरी आमचे थोडेच आहेत, पण भरपूर फॅन्स आहेत आमच्या पण व्हिडिओची वाट बघणारे. आणि आम्ही पण लवकरच त्या स्टेपला जायच्या तयारीत राहू. पण मी एक सिंगल मदर आहे आणि माझं म्हणजे टॅलेंट पण आहे माझ्याकडं, पण मला सपोर्ट नाही आहे. त्यामुळं माझं डेली रुटीन ब्लॉग मी बनवत राहिले आणि जॉब पण करत राहिले, त्यामुळं मी थोडी महाग आहे. तुम्हाला सपोर्ट सिस्टम आहे म्हणून तुम्ही पुढं गेले, पण मला नावं ठेवले. तुम्ही ठेवा, अजून ठेवा नावं, काही हरकत नाही. तुम्ही जरी लोक नावं ठेवत असला तरी बाहेरचे भरपूर आहेत सपोर्ट करणारे माझ्या सोशल मीडियासाठी. आणि आमचं काय सोशल मीडियाच्या जीवावर सगळं चलत नाही. आम्हाला एक आवड आहे म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो. आणि मला खरं तर म्हणजे सासरच्या लोकांनी काय केलं होतं माझ्यासोबत, मला प्रत्येकजण विचारायचं की लग्न झालं आहे का, 2 लेकरं आहेत. मग अशा गोष्टी असल्या कुणी बी विचारणार ना बाबा की तुमचं लग्न झालं आहे का, नवरा कुठे. मग विचारायचं चालू झाल्यावर मी सगळी स्टोरी माझी सांगायला चालू केली. म्हणजे मी असा कंटेंट बनवला की माझ्या रिअल लाईफबद्दल सुरुवातीपासून बी. त्यामुळं मी हेच सगळं काही सांगत राहिले. मला काही हौस नव्हती. आणि त्याच्यात तुमचीच बहीण सख्खी कुणी जवळची असती ह्या नातेवाईकांची, तरी बी त्यांना कधीच सोडलं नसतं. ते म्हणतात की आम्ही असतो आमच्या भावाच्या जागेवर, तर आम्ही व्हिडिओ बनवू दिलं नसते, आम्ही असं करू दिलं नसतं, तसं करू. पण ज्याचं जळतंय ना त्याला कळतंय. व्हिडिओ बनवणं काही वाईट नाही, ठीक आहे. मी केली असेल शिवीगाळ, पण मी माझ्या सासरच्या लोकांना आणि मी अन्यायविरुद्ध आवाज उठवणारी पोरगी आहे. मी थोडी तापड स्वभावाची, मला जमत नाही. मी प्रत्युत्तर दिलं, माझ्या शिवीगाळीत दिलं, कसं का होईना दिलं. आणि आता मी ते प्रत्युत्तर द्यायचं पण बंद केलं आहे. आणि नाही मला कोणी घाण कमेंट करते, आणि एखादी केलीच तर मी इग्नोर करते. मला पण माहिती सोशल मीडिया चालवायची असली भरपूर काही सहन करावं लागते, पण मी नवीन होते सोशल मीडियावर आणि मी हा कंटेंट ओरिजिनल ठेवला. आणि सासरच्या लोकांना जास्त शिवीगाळ केली मी. आणि आजूबाजूचेच लोक होते मला घाण कमेंट करणारे, ते पण मला कळलं होतं म्हणून मी तशी शिवीगाळ केली. पण त्या माणसाला माहीत नाही, त्यांनी डायरेक्ट माझ्यावर आरोप लावले आणि मला नाव पण ठेवले. पण हरकत नाही, अजून नावं ठेवू द्या, कारण माझं आणि त्यांचा काय बांधायला बांध नाही. आणि तसल्या लोकांचं मी कधी तोंड बी बघत नसते. मला ना आधी बी त्यांची ओळख आहे ना मी आता बी ओळखते कोणाला. माझी ओळख मीच आहे आणि माझं सर्वस्व माझे आईवडील, माझे लेकर आहेत. बस मला काही कोणाशी घेणं देणं नाही आहे. मला ज्याला माझे व्हिडिओ आवडते ते नक्कीच मला सपोर्ट करेन, ज्याला नाही आवडत ते माझ्या चॅनलवरून लांब जाईन, मला काही फरक पडत नाही. आणि तसंच असलं तर ठीक आहे. उगाच कोणाला वाईट बोलून आणि वाईट करून तुम्ही जरी लई पॉप्युलर झाला असलात, जी मला नावं ठेवते ती, काही नसतंय. तुम्ही आज 30 वर्ष जगलात, अजून 30 वर्ष जगणार आहेत. फेमस, पॉप्युलर आणि पैसा, धनदौलत कधीच आपल्यासोबत येणार नाही. तुम्ही चांगलं मार्गदर्शन करू शकता, 2 शब्द मन नाही दुखायसारखे, समोरच्याचं मन दुखवणं सध्या पाप आहे, तर तसं तुम्ही करू शकताय. तर चला, मला आता काही जास्त बोलायचं नाही. आपली म्हैस कशी आहे ती कमेंट करून नक्की सांगा. आय काय बघायलीस तिकडं?
बोल की काय बघायलीस. झालं की चालू पाणी. म्हशीला लय उशिरा सोडलं बाबा मी. म्हशीला लय उशिरा सोडलं म्हणलं. ऐकू ये ना का बहिरी झालीस का काय. खायला ऐकू बी येईना झालंय. आई आमची लय कष्ट करती बघा, कसा कष्ट घातलाय, कसा अवतार केलाय तो कसं बघायली. पाय भरून टाकली सारी चिखलानं. गड्यावानी काम करती बघा आई. आमच्या आईसाठी एक एक लाईक करा. आमच्या आईचा सपोर्ट हाय व्हिडिओसाठी. वडिलाचा बी हाय, फक्त वडील माझे लय साधे येत नाहीत ते व्हिडिओमध्ये. कधी कधी मी घेते त्यांना बळ. आजोबा आजी सगळ्यांचं सपोर्ट आहे मला, कोणाचाच नाही. सुरुवातीच्या काळात त्यांना वाईट वाटलं, पण आता सगळे सपोर्ट करताय. सगळे दिवस सारखे नसतात. आणि बस झालं, मला माझ्या आई वडिलाचा सपोर्ट आहे म्हणले माझं सगळं काही आलं, सारी दुनिया आली. मला काही गरज नाही, कोणी नावं ठेवू, कोणी काही करू, मला काही फरक पडत नाही. आणि मला माहिती माझे व्हिडिओ एवढे घाण नसते, चांगलेच असतात. आता मी परत दुसरा मोबाईल घेणार आहे हप्त्यावरच, तर चांगले व्हिडिओ येतील अजून त्याच्यामध्ये, माझे क्लिअरिटी वगैरे चांगली येईल. तर माझं म्हणणं बरोबर आहे की नाही कमेंट करून सांगा. आणि जवळचे तुम्हाला सांगू का, माझे स्वतःचे मामा मामी मला बोलत नाहीत ह्या व्हिडिओमुळं. आणि त्यात ते हरामखोर, मला आता हा शब्द वापरायचा नव्हता, बट सॉरी तुम्हाला नसेल ऐकू वाटत तर. पण मला नाईलाजानं बोलायची वेळ आली, कारण ज्या माणसाने माझं वाईट केलं त्या माणसाला एवढा आनंद होतोय की माझे नातेवाईक मला बोलत नाहीत किंवा मला भाव देत नाहीत. किंवा मला काय करायचं आहे, नातेवाईक काही देऊन घेऊन चालवायलेत का. मी एवढे म्हणजे हालाकीचे दिवस काढले, बघितले, मग मला कोणी म्हणलं का धरपुष्पा आम्ही तुला 3-3 हजार देऊन तुझं आम्ही घर चलवू, तुझ्या लेकरांना बघू, तू कुठं पुण्या मुंबईला जाऊ नको, जॉब करू नको, का म्हणलं नाही कुणी. आणि आता मी रील्स व्हिडिओ काढायले तर मला सगळे नावं ठेवत आहेत, माझ्या राहणीमानाला नावं ठेवतात. नातेवाईक मला बोलत नाही. आणि मेन नातेवाईक माझे मामा मामीच आहेत. जरी व्हिडिओ बघितले असते तरी मला काही हरकत नाही. त्यांना तर मी लय खटकते. आणि हो, मी त्यांच्या इथं जात बी नाही आणि मला जायचंही नाही, कारण त्यांच्या विना मी अधुरी नाही आहे. मी स्ट्रॉंग मुलगी आहे आणि मी स्ट्रॉंग राहणार. मला कोणाची गरज पडत नाही. आणि मला एक देवानं सुंदर अशी मुलगी दिली आहे, सुंदर असा मुलगा दिला आहे. आणि त्याच्यापेक्षाही भारी माझे आईबाप आहेत, त्यामुळे मला त्यांची काही गरज पडत नाही. तसेच नावं ठेवून ठेवून बसू द्या, मला काही फरक नाही पडत किती नावं ठेवले, काही झालं तरी. मला भरपूर नावं ठेवता येत, ते पण ठेवू द्या. आणि मला नाही बोलू द्या कुणी, मला हरकत नाही. कारण मी नातेवाईकांच्या घरी जाणार बी नाही, मला 2 पैसे त्यांना मागायचे नाही. मी माझ्या कष्टानं जिद्दीनं जगते. ज्या बाईला नवऱ्यानं सोडून दिलं त्या बाईला नातेवाईक सध्या भावकी गावातले हे जे आसपासचे लोक, बाहेर जग तर दुनिया बोलणार, पण आपले जास्त लोक नावं ठेवणारे असतात. पण विचार करत नाही, कुणाची तरी लेक माता आहे किंवा तिला कोणी सपोर्ट करायचं बघत नाही. त्यामुळे मी जगाचा विचार न करता जीवन जगत आले आणि जगत राहणार. कारण माणसाचं काही खरं नाही, आता आहे तर उद्या नाही. त्याच्यामुळं आपलं मन मारून नाही तर मन भरून जगायचं आणि जगाचा कधी विचार नाही करायचा. त्यामुळं तेव्हाच आपण कधीतरी जिंदगी सक्सेस होऊ, हे मला शिकायला माझ्या आयुष्यातून आणि माझ्या स्ट्रगलमुळं भेटलं आहे. आणि मी जितकं स्ट्रगल केलं तितक्या स्ट्रगलमधून मी भरपूर हुशार झाले. मी यूट्यूब, इंस्टा, फेसबुक मी काही वापरत नव्हते, लय साधारण मुलगी होते, आजही साधारण आहे. पण सोशल मीडियावर आले, ती फक्त माझ्या परिस्थितीनं आणलं मला. मी हुशार झाले, सगळ्या गोष्टी शिकले. मला दुःख, परिस्थिती, जाणीव आहे सगळ्या गोष्टीची, त्यामुळं मी इथपर्यंत पोहोचले. मी काय लय श्रीमंत नाही झालेली, अजून बी आहे त्याचीच परिस्थिती आहे माझी, पण मी हुशार झाले. बरंच नॉलेज आलं मला, तर कसं बोलायचं आहे, बाहेरची दुनिया काय आहे, आपले बाहेरचे कोण कसं असते, सगळं नॉलेज भेटलं. तर असो, तुम्ही पण कुणी मुली माझे व्हिडिओ बघत असाल तर खरंच जवळच्याच आहे. कुणी कुणाचं नसते, कुणाचा विचार करू नका. स्वतःची लाईफ स्वतः जगा आणि स्वतःला हवं तसं जगा, बस. कुणाचा विचार करू नका. लोक हसायला येतात, पोसायला येत नाही कुणी. त्यामुळं तुम्ही स्वतःचा लाईफ स्वतःच जगा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, मला असंच सांगायचं आहे. आणि माझ्या नवऱ्याने खूप अत्याचार केलेत माझ्यावर, त्याला लय आनंद होतोय. माझे नातेवाईक बोलत नाही म्हणून हसतंय माझ्यावर आणि मला म्हणतंय तू आईवडिलाची नाहीस. ह्याला काय माहिती आईवडील मला सपोर्ट करतात का नाही. माझ्या जर आईवडिलांनी मला सपोर्ट केला नसता सुरुवातीपासून तर कदाचित मी आज जिवंत नसते. पण माझ्या आईवडिलांनी माझ्या पावला पावलावर साथ दिली. अरे आमचे भांडणं झाले, तुझ्या पण घरात भांडणं तणणं झाले, तुझ्या बापाला तू मारलं,
तुझ्या आईनं तुला मारलं असेल, असे किती काही म्हणजे भांडणं तणं होतात. ते भांडणं म्हणजे निर्मळ भांडणं असते, ते काय भांडण टिकाऊ नसते. आईवडिलाचं भांडण म्हणजे स्वार्थी भांडण नसते. होत असते रागावैतागामध्ये. मग भांडण झाले म्हणजे त्यांनी मला सोडून दिलं असं नाही ना. परत त्यांच्या घरी 1000 वेळेस आले, खाल्ले पिल्ले, काम करायले. मान्य मी सोशल मीडियाला टाकलं होतं, पण मी ह्याच्यासाठी टाकलं होतं की त्याच्यातून काहीतरी शिक भेटावं लोकांना, की बाबा एक लेकीचं वाटोळं झाल्यावर किती हाल असतात हे मला शिकवण लोकांना द्यायची होती. त्यामुळं मी असे व्हिडिओ टाकले, ना की माझ्या आईवडिलाची इज्जत जावं म्हणून टाकले, ना की माझा तमाशा व्हावा म्हणून टाकले. माझ्या गावात असं लोकांना वाटते की आमचे खरोखरे भांडणं आहेत, आमचं जमत नाही, या व्हिडिओमुळे तर लय हसणारे आहेत माझ्यावर. मी खरं खरं बोलते ना त्यामुळं. पण तुम्हाला सांगते, गावात जेवढे व्हिडिओ बघतात त्यांना मी तुम्हाला भांडत नाही किंवा काही नाही. तुम्ही व्हिडिओ बघा, चांगली गोष्ट आहे, बघताय, सपोर्ट करताय. आणि ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करा. जी मला नाव ठेवतात का त्यांनी सुद्धा फॉलो करून माझे व्हिडिओ बघा, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला अजिबात मी वाईट बोलत नाही, पण एवढं तुम्हाला सांगते, माझे आई वडील चांगलेच आहेत आणि खरंच कष्टाळू आणि इमानदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सपोर्ट आहे मला व्हिडिओला. तुमच्या मनामध्ये आहे ना की त्यांचा सपोर्ट नाही, मी विरोधात जाऊन करते, असं काही नाही आहे. त्यांचा पण सपोर्ट आहे. आणि माझ्या आईवडिलाचं आणि माझं भांडण हे फक्त निस्वार्थ भांडण होतं. आमचं काय भांडण कायमचं नव्हतं. तुमच्या सध्या घरात भांडणं होते. एवढंच आहे की तुमच्या ज्याच्या राशीला लेकी बाळे सांभाळायचे आलेत का, ते त्यालाच जाणीव असणार त्या गोष्टीची. ज्याला नाही त्याला जाणीव नसणार आहे. तरी मी तुम्हाला एवढंच सांगेन की माझ्या आईवडिलाचं निस्वार्थ भांडण होतं. माझे आईवडील देवासारखे आहेत आज बी आणि तेव्हा बी होते. सगळ्या लेकरांसाठी भरपूर कष्ट केलं, झटले. आजही आम्हाला ते खूप मोठा आधार आहेत. ना की मी त्यांची इज्जत घालवत आहे, मी फक्त माझ्या पोटासाठी व्हिडिओ बनवत आहे आणि त्यांना घेऊन त्यांच्या मर्जीनं बनवत आहे. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही बघा, सपोर्ट करा, बघत राहा व्हिडिओ माझे. मी तुमच्या गावातलीच आहे. पण वाईट बोललात तरी मला काही फरक पडत नाही. मला किती कोण वाईट बोलते ते सगळे माहिती आहे मला. मी अजिबात दणकत नाही. पण ज्यांचे गैरसमज आहेत ना, आमचं ती जमत नाही, मायबाप बरं बघत नाही आणि आईवडील अजिबात म्हणत नाही कुठं जा म्हणून. मीच राग घर सोडून गेले, जॉब केला. मला म्हणलं स्वतःच्या पायावर उभं राहायचं मला. अशी मी एक मनात वासना बाळगत होते की स्वतःच्या पायावर उभं राहायचं मला. ह्या हेतूनं मी घर सोडलं. आणि हो, जे होतं ना ते चांगल्यासाठी होते. कदाचित मी हुशार झाले नसते, मला सोशल मीडियाचं ज्ञान आलं नसतं, हुशार झाले नसते. जे झालं ते चांगल्यासाठी झालं. आमचे भांडणं झाले चांगल्यासाठी झाले आणि आता आमचे कुठलंही भांडण नाही. आमचं घर सगळ्यात म्हणजे आनंदाने चालत आहे. सगळ्याला माहिती माझी आई प्रत्येक व्हिडिओमध्ये असते. आता मी थुकायले म्हणून नावं ठेवताना माझ्या इथं केस गेल्यासारखं मला वाटायला लागलंय, म्हणून मी थुकते बार असं उलटी आल्यासारखं होतंय मला. काही लोक कमेंट बी करतात लगेच, थुकायली असलं केली व्हिडिओमध्ये घाणची असं म्हणतात. प्लीज तसं कोणी बोलू नका, कारण मला इथं केस गेल्यासारखं वाटायला लागलं आहे मला. तरी पण मी बोलते, व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. तर असं जास्त ह्या विषयावर बोलायचं नको. ज्यांना बी व्हिडिओ आवडत असतील त्यांना हा व्हिडिओ आवडला किंवा तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये मांडा. छान छान कमेंट करा, उत्साह यावा व्हिडिओ बनवा अशा कमेंट करा. आणि हां, सायली ताई, तुम्हाला सपोर्ट यूट्यूब चॅनल काढायचं आहे ना, मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करीन. एक तर तुम्ही या माझ्या गावाला, नाही तर मला यावं लागेल तिथं, किंवा तुम्हाला सांगावं लागेल इथून. मला कॉल करा, ठीक आहे. बाय बाय, टाटा.